सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद 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 युनिवर्स. असे आपण पूर्ण दिवस कालच्या व्हिडिओत ऐकलं की आपल्याला अशा प्रकारे एकच वाक्य बोलायचं आहे. तसंच आज आपल्याला कुठलं वाक्य बोलायचं आहे? सकाळीच अंथरुणात आपल्याला एक असं वाक्य बोलायचं आहे, तेही 21 वेळेला. आणि त्याच दिवसापासून, ज्या दिवसापासून तुम्ही हे वाक्य बोलायला सुरुवात कराल त्याच दिवसापासून आपल्याला आपल्या आयुष्यात योग्य असे बदल घडून येताना दिसतील. बघा, आपण ज्यावेळेला एखादी गोष्ट सकाळीच करतो किंवा सकाळी समजा एखादं तुम्ही गाणं म्हटलं, तुम्ही एवढंच फक्त लक्षात ठेवा, तुम्ही एखादं सकाळी गाणं म्हटलं तर ते गाणं संध्याकाळपर्यंत तुम्ही राहून राहून तेच गाणं गुणगुणाल. हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. तसाच आजचा जो मी तुम्हाला वाक्य बोलायला सांगणार आहे त्याचा अनुभव तुम्हाला तसा सेमच येणार आहे. आता सकाळीच का? तर सकाळीच बघा, आपण एकदम आपलं माइंड जे आहे ते फ्रेश असतं. सकाळी उठून अंघोळ केली, चहा घेतला की त्यानंतर आपल्या डोक्यात एक नाही लाखो विचार येतात. आणि त्यानंतर आपण खूप सारे आपली इच्छा जरी असेल तरी एका गोष्टीवर आपण स्थिर राहू शकत नाही. असं काहीसं बऱ्याच लोकांबरोबर होत असतं. आता सकाळीच आपल्याला आपल्या कुठल्याही प्रकारची आपल्याला इच्छा बोलायची नाही. बघा, ब्रह्मांडात तुम्हाला असे मेसेज पोचवायचे असतात, जे मेसेज तुम्ही पोचवल्याच्या नंतर तुमच्या आयुष्यात तसेच बदल घडून येताना दिसतात. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जर का नकारार्थी बोललात तर आयुष्यात सगळं काही नकारार्थी होत असतं. किंवा तुम्ही जर स्वतःला असे गरीब बोललात, म्हणजे माझ्याकडे पैसे नाही, तर ब्रह्मांड तेच करतं जे तुम्ही बोललात. तुम्ही जर असं बोललात की तुमच्याकडे खूप सारे पैसे आहेत, तर तुमच्याकडे पैसे येण्याचे जे मार्ग आहेत ते खुले होतील किंवा तुमच्याकडे जो पैसा आहे तो दुपटीने नाही तर 4 पटीने वाढेल. तुम्ही ही एक वेळेला तरी ट्रिक वापरून पहा. तुम्ही सकाळीच जे काही गाणं बोलाल ते संध्याकाळपर्यंत बघा, तुम्ही राहून राहून तेच बोलाल. आणि जर का ही ट्रिक तुमच्या कामात आली तर नक्कीच समजा की हे जे तुम्हाला आज वाक्य मी म्हणायला सांगते, हे 100% नाही तर 1000% तुमच्यावर काम करणार आहे. आता सकाळीच उठल्याच्या नंतर कुठलं वाक्य बोलायचं आहे ते सांगते का? आपण ज्या वेळेला एखादं वाक्य बोलतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट होत असतं आणि त्याचप्रमाणे आपलं माइंड काम करत असतं, ब्रह्मांड काम करत असतं. आता सकाळीच उठल्याच्या नंतर पहिलं तर तुम्हाला काय करायचं आहे, वाक्य कसं बोलायचं व्यवस्थित ऐका. वाक्य तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा बोलू शकता. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला बोलून दाखवते, तुम्ही तुमच्या पद्धतीने बोलू शकता. धन्यवाद 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 युनिवर्स. ब्रह्मांडातल्या सर्व शक्ती फक्त माझ्यासाठी काम करतायत. किंवा म्हणू शकता, ब्रह्मांडातल्या सर्व शक्ती फक्त माझ्यासाठी काम करतात. धन्यवाद 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 युनिवर्स. अशा पद्धतीने तुम्ही हे जे वाक्य आहे ते तुम्ही 21 वेळेला बोलायचं. 21 वेळेला अंथरुणातच हे वाक्य बोलायचं आहे. आता ही जी रेमेडी आहे किती दिवस करायची आहे? 21 वेळेला हे वाक्य बोलायचं आणि सतत 21 दिवस म्हणायचं. ज्या दिवसापासून सुरुवात कराल त्या दिवसापासून 21 दिवस सतत ही रेमेडी तुम्हाला करायची आहे. आता इथे तुम्ही कुठल्याही प्रकारची इच्छा मागितली नाही किंवा एखादा आजार किंवा पैसा मागितला नाही. फक्त तुम्ही इतकंच म्हणालात की ब्रह्मांडातल्या सर्व शक्ती फक्त माझ्यासाठी काम करतात. आता ब्रह्मांड तेच काम करेल जे तुम्हाला हवं आहे. त्यामुळे तुम्हाला तेच वाक्य बोलायचं आहे जे मी तुम्हाला म्हणून दाखवलं आहे. जसं तुमच्या पद्धतीने तुम्ही म्हणालात तरीही चालेल. पूर्ण दिवसात कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार करायचा नाही की रेमेडी केल्याच्या नंतर माझं काय होईल, माझं चांगलं होईल की नाही. ही सकाळी रेमेडी केली की तुम्ही संध्याकाळपर्यंत तुम्ही केली आहे ही रेमेडी हे सुद्धा लक्षात ठेवायचं नाही, विसरून जायचं. फक्त दुसऱ्या दिवशी लक्षात ठेवायचं की ही रेमेडी आपल्याला रिपीट सेम पद्धतीने करायची आहे. आता तुम्ही जे काही कराल हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला 1 पटीने नाही तर 10 पटीने वेगवेगळे फायदे, वेगवेगळे बदल तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल घडून येताना दिसतील. आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.